रामकृष्ण हरी माऊली. आज श्रीकृष्ण दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला आलो होतो. श्रीकृष्णांचं रूप पहा किती गोड दिसतंय. आज श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. ताई, दादा, हो आम्ही सगळेच आलो होतो दर्शनासाठी. मंदिरामध्ये आज खूपच शांतता होती, काही गर्दी नव्हती. आम्ही मनसोक्तपणे श्रीकृष्णांचं रूप डोळ्यात साठवलं आणि श्रीकृष्णांचं गोड असं दर्शन घेतलं. श्रीकृष्णांचा आशीर्वाद घेतला. ताईंनी पण आशीर्वाद घेतला. ताई अगदी नतमस्तक होऊन श्रीकृष्णांना नमस्कार करते. तिच्या हातात झेंडूचं फूल आलं होतं बघा. नंतर गणपती बाप्पांना नमस्कार केला आणि दादाचं इकडं महादेवाच्या पिंडीला नमस्काराचं चालू होतं. दर्शन घेतलं आणि पाठीमागे चौफाळ्यामध्ये सिद्धिविनायकांचं दर्शन घेतलं. सिद्धिविनायकांचा पोशाख पाहून ताई फार खुश झाली. गणपती बाप्पा मोरया अशी ओरडत होती. नंतर आम्ही श्री विठ्ठल मंदिराकडे दर्शनासाठी गेलो. आज मंदिराभोवती खूपच गर्दी होती. वारकरी खूपच होते. आज गर्दी होती इकडे तिकडे. आणि ही पेरू घेण्यासाठी तर माणसांची खूपच गर्दी होती. पेरूचा सीझन चालू आहे. सगळेजण पेरू घेत होते, खात होते. आणि आज आम्ही अचानकच दर्शनासाठी गेलो होतो. चरण दर्शन घ्यायचं म्हणून गेलो होतो, पण खूप गर्दी असल्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं. मुखदर्शना देखील गर्दी होती आज. प्रत्येक दिवशी विठ्ठलाच्या मंदिराभोवती इतकी गर्दी असते. आज थोडीशी जास्तच होती. हे हार, तुळस वाहण्यासाठी विठ्ठलाला इथं विकत होते बघा. अगदी आकर्षक वाटतं मंदिराभोवती गेल्यानंतर. इकडे पोलीस स्टाफ होता गर्दी असल्यामुळे. नंतर आम्ही नामदेवांचं दर्शन घेतलं. संत चोकामेळा यांचं दर्शन घेतलं. जिकडे तिकडे भाविकच आहेत बघा. नामदेव पायरींचं दर्शन घेतल्यानंतर अगदी प्रसन्न झालं मन. नंतर इकडे बघा भाविकांची खूप गर्दी होती, कारण इकडे बाळूमामांची पालखी निघाली होती आणि त्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांची गर्दी होती. आम्ही देखील पालखीचं दर्शन घेतलं. ही बाळूमामाची पालखी चालली होती बघा. आज काय ते भंडारा वगैरे म्हणतात, असं काहीतरी होतं बाळूमामाचं. पालखीचं दर्शन घेतलं आणि आम्हाला एका काकांनी असा भंडारा लावला मला आणि दादाला. खूप छान वाटलं. इथं या माऊली अशी फुगडी खेळत होत्या. आहोंनी हे चित्रित केलं होतं. त्याचा शूट घेतला बघा कसा. नंतर आम्ही हे पेढे आणले होते मंदिरातून येताना. तर एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी बसून आम्ही खात होतो. तर इकडे टोपी घेतली होती बघा उन्हाळी. आणि आमचा कसा पेढा खायचा चालू आहे बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.